भाऊ नमस्कार. काय तुमचं नाव? बाबू नारायण कापरे. कुठलं गाव? धामणसे रोहा, तालुका रायगड. जिल्हा? जिल्हा रायगड, तालुका रोहा. बर. ज्या बाळाला बिबट्याने हल्ला करून ठार केलं त्या बाळाचं नाव काय? रोहित बाबू कापरे. रोहित बाबू कापरे. काफरे. वय? 8. शाळेत वगैरे जात होता? हो. कितवीला होता? 3रीला होता. 3रीला होता. हा, कुठे गावाला का? गावाला. तर तुम्ही इकडे जुन्नर तालुक्यात येऊन किती दिवस झाले? 2 महिने झाले असतील. आता 2 महिने शाळा बुडाली. हो. सोबत कोण कोण आहे? 2 मुली आणि 1 मुलगा. मुलींची काय नावं? एक कल्पना बाबू कापरे, वनिता बाबू कापरे. कल्पनाचं वय किती? तिचं 14. वनिताचं वय किती? 15. त्या दोघी आता सोबत आहेत. हो. तुमच्या मिसेसचं काय नाव? पुष्पा बाबू कापरे. घटना नेमकी किती वाजता घडली? तरी 11, 11:30 वाजता. काय घडलं नेमकं? म्हणजे बाळ कुठं होतं, तुम्ही कुठे होते? ते कांदे काढत होते ना. तुम्ही कांदे काढत होते हा, तर मग ते खेळत होतो माग बांधावर उसाच्या कडेला. विशाळच्या कडेला. तर तुम्हाला कसं कळलं बिबट्याने बाळावर हल्ला केलाय? तो ओरडला ना. ओरडला? हा, तो ओरडला. तुम्ही मागे पाहिलं? हा. तुम्हाला बिबट्या दिसला का तोपर्यंत बाळाला नेलं होतं? नाही, दिसला होता. मग पुढे काय केलं तुम्ही? मग दगडी बिगडी फेकून त्याला हुसकावला, तेव्हा मग बाळाला सोडलं ते. म्हणजे दगडी मारल्यावर बिबट्या पळून गेला. हा, मग आतमधून बाळाला कोणी आणलं? ते पुष्पाने आणला. आईनं? बर बर बर. आईने आणला मी त्याला बाहेर. तुम्हाला एकच मुलगा होता? हो. आता अंत्यविधी इथे करणार का गावाला? गावाला. गावाला जाणार. हा. ज्यांचे कांदे काढतात त्या शेतकऱ्याचं नाव माहिती आहे? त्याचं नाव नाही माहिती. असं श्रीराम भिकाजी बोर. बर बर. तुमचे किती लोक आहे सगळे तिकडचे लेबर? आम्ही तरी 6 आहे होते. हा, किती रुपये रोज आहे? 300 रुपये रोज. आता तुम्ही पुढे कांदे काढता, बाळ उसाच्या कडेला बांधावर ठेवता, आपली पण एक थोडीशी जबाबदारी पण आहे ना की बाळाला सोबत ठेवणं. तो होता पाटणात आमच्या, पण तो पाणी प्यायला गेला ना तिकडे. उसाच्या कडेला? ऊस लांब होता. ऊस शेजारीच्या नाही. बांधाच्या कडेला आम्ही जाऊन आलो तिथे. ठीक आहे, घटना दुर्दैवी आहे. म्हणजे मी त्या वेगळ्या भावनेने म्हणत नाही, पण आता भविष्य काळामध्ये आपल्याला आता काळजी घ्यावी लागणार आहे. हो. काय वन खात्याकडे काय मागणी? आता माझा मुलगा गेलाय ना रोहित, तर दुसऱ्यांचा कोणाचा जावं नाही म्हणून वन खात्याने काही काळजी घ्यावा, एवढीच इच्छा आहे आमची. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.